मी आता मंदिरामध्ये पोहोचलो. जवळपास 135 ते 140 किलोमीटर हा प्रवास पुणे टू या मंदिरापर्यंत आहे. तर श्री क्षेत्र माऊली हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक पवित्र गाव आहे, जे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर बसलेले आहे. हे गाव त्यांच्या धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. विशेषतः भगवान शिव यांना समर्पित मंदिरामुळे या गावाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. श्री क्षेत्र माऊली आणि संगम माऊली या गावामध्ये विश्वेश्वर, रामेश्वर आणि संगमेश्वर सह मंदिरामुळे क्षेत्रमाऊली हे गाव एक प्रामुख्याचे तीर्थक्षेत्र आहे. श्री क्षेत्र माऊली आणि संगम माऊली हे कृष्णा आणि वेण्णा नद्यांचा संगमावर वसलेले आहे. या दोन्ही गावांचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांचे हे जन्मस्थान आहे. क्षेत्रमाऊली हे समर्थ रामदास आणि बाजीराव मस्तानी यांच्याशी संबंधित आहे. हे मंदिर श्रीपादराव पंत प्रतिनिधी यांनी 1735 मध्ये बांधले असं मानलं जातं. हे गाव 18व्या आणि 19व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. विशेषतः काशी विश्वेश्वर मंदिर जे 1735 मध्ये बांधलं गेलेले आहे आणि हेमाडपंत स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. रामेश्वर मंदिर हे दगडी दीपस्तंभासाठी प्रसिद्ध आहे. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांची समाधी संगम माऊली येथे नदीच्या काठी आहे. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या.